हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छान दुपार झालेली आहे, छान ऊन पण पडलेलं आहे आणि आता आम्ही निघालो रानामध्ये. तर आता आपल्या काजूच्या बागेमध्ये कामं चालू झालेली आहेत. तर आज आपण काजू साफसफाई करणार आहोत. फवारणी पण चालू आहे एका साईडला, कारण की आता गवत वगैरे खूप आले आहे बागेमध्ये त्याच्यामुळे. तर आता ना काजूच्या आंब्याच्या बागा वगैरे असतात तर साफ केल्या जातात, पुरण वगैरे भरलं जातं. तर अशा पद्धतीने इकडे बघितलात तर छानपैकी आपला परासुद्धा आहे, पराला पाणीसुद्धा मस्त आलेलं आहे आणि एकदम हिरवंगार बघायला मिळेल जंगलामध्ये, एकदम म्हणजे एकदम हिरवंगार. तर आता आम्ही सगळे म्हणजे घरचेच गेलो, बाकीचे गेलेच पुढे. आता आम्ही पाठवून जातो आहे. तर फवारणीचं काम चालू आहे आणि आता आम्ही गवत वगैरे, वेली वगैरे ह्या दिवसांमध्ये खूप येतात. आता तसं बघायला गेलात तर जास्ती वाढलेलं नसतं, त्याच्यामुळे आत्ता काढलं तर आपल्याला पुढे जाऊन त्रास नाही होत, कारण की नंतर आता नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान फवारणी वगैरे सुरुवात होतील काजूंना. त्याच्यामुळे सगळी साफसफाई आपल्याला आता करावी लागते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही समोर आपली बाग आहे आणि बघा पूर्णपणे तुम्हाला शेतं बघायला मिळतील एकदम. तर अशा पद्धतीने आपण तिथे जाणार आहोत. ही घरापासून तसं बघायला गेलं तर जवळ, अगदीच काही लांब नाही आहे. तर मी आणि मम्मी आम्ही आता दोघी जातो आहे आणि बघूया किती वेली वगैरे, किती गवत वगैरे झालं. तर हा आमचा परा आहे. तर ह्या परा म्हणजे याला लागूनच एकदम आणि पाणी एकदम एकदम हे होतं, गारगार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पाणी फार कमी आहे, कारण की पाऊस नाही त्याच्यामुळे, म्हणजे पाऊस थोडा येऊन जाऊ नये त्याच्यामुळे. आणि या दिवसांमध्ये ना गडदे वगैरे पण लावतात, किरव्या वगैरे. तर इथलं गवतावरती ना फवारणी मला, त्याच्यामुळे गवत बघा मेल्यासारखं झालं आहे. तर ही आपली पायवाट आहे, त्याच्यामुळे इथे भरपूर गवत होतं आणि आता वाढतं वगैरे गवत ना, त्याच्यामुळे ना आपण इथेच बघा सगळीकडे मारलेलं आहे. हे असं एकदम मेल्यासारखं, सुकल्यासारखं दिसतं ना, त्याच्यामुळे की आपण इथे फवारणी केलेली आहे. त्याच्यामुळे ना गवत पूर्ण असं मेल्यासारखं बघायला मिळेल तुम्हाला. तर आता आपण आलो आहे, आता आतमध्ये जाऊया. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि बघूया किती काय झाले किंवा किती गवत वगैरे आलं आहे. तर आता हे बघा या साईडला पण ही शेतं आहेत सगळी आणि शेतानं लोकं आधी करायचे, पण आता करत नाही. त्याच्यामुळे पाणी वगैरे साचून राहतं, गवत वगैरे मोठ्या प्रमाणात येतं, त्याच्यामुळे तसंच एकदम राहतात. त्याला वसाड शेतं असं म्हणतात आमच्याकडे. तर आता आपण आलो आहे बागेमध्ये, आता आतमध्ये जाऊया. गेट वगैरे आपला ओपनच आहे आणि बऱ्यापैकी काजू आपल्या छान झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पालवी पण यायला सुरुवात झालेली आहे काजूंना. आता पुरण वगैरे काय आपण भरलेलं नाही आहे. आता बघूया पुढच्या वर्षी वगैरे पुरण वगैरे भरूया. यंदा काय आपण पुरण वगैरे भरलेलं नाही आहे झाडाला. तर सगळ्या कोयता वगैरे पण आणलेल्या आहेत, सगळं हत्यारं वगैरे आणलेले आहेत. आणि ऊन बघितलं ना तर असं वाटतच नाही की पावसाळा आहे, एकदम उन्हाळाच वाटतोय. आणि फवारणी मोस्टली ऊन असतं तेव्हाच केली जाते, कारण की 1-2 तास जरी पाऊस नसेल आणि फवारणी केली असेल, ऊन नसेल ना, तर पटकन गवत मरतं त्याच्यामुळे. तर हे बघा ह्या आपल्या सगळ्या काजू आहेत. आता मी खाली आहोत, अगदी पण काही वरतीच नाही आहेत. तर ह्या बघा ह्या अशा वेली वगैरे येतात. आता ह्या रानटी कसल्यात माहिती आहे का वेली ह्या? तर ह्या रानटी आपले जे करिंदे असतात त्याच्या वेली आहेत आणि ह्या ना नंतर जाऊन खूप मोठ्या होतात आणि नंतर ना ज्या काही काजूच्या फांद्या वगैरे असतात ना त्याच्यावरती जाऊन पूर्णपणे गुंडाळतात. त्याच्यामुळे ना ते आपल्याला काढाव्या लागतात. त्या बघा हे आता लहान आहेत, पण ह्यांची ना ग्रोथ फास्ट असते, त्याच्यामुळे पटकन मोठ्या होतात. वेलींचा जो काही प्रकार असतो ना तो तुम्हाला बघितलात ना तर जलद गतीने वाढतो, त्याच्यामुळे त्याला छोटे असतानाच आपल्याला काढावं लागतं. काय काय तर आतलं जे काही त्यांचं कांदा आहे त्याच्या सकटच येतात, काही काही येत नाही. ते बघा पूर्णपणे गुंडाळले बघा काजूच्या फांदीला. तर असताना काजूच्या फांदीला पूर्णपणे गुंडाळतात, ते आपल्याला काढावे लागतात. आणि आता एवढं गवत नाही, पहिलं खूप गवत यायचं जेव्हा आम्ही नुकतीच लावलेली होती ना काजू तेव्हा. पण आता हे 2-3 वर्ष आम्ही छान फवारणी वगैरे करतो, जे गवत वगैरे येतं त्याच्यामुळे ना मरतं. आणि एखाद दुसरं जे काही झाड वगैरे असतं ते येतात, त्याच्यामुळे बघा हे तोडलेलं वगैरे पण आहे एका साईडने झाडं वगैरे. आणि ज्या वेली आहेत त्या काढायचं काम चालू आहे. आणि आता ह्या वेली मोस्टली ना अशा बुंदाजवळ वगैरेच येतात. हे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या सगळ्या वेली आहेत ना त्या आपल्याला अशा काढाव्या लागतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुमची पण बाग असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण सुरुवात केली की नाही, कारण की ह्या दिवसांमध्ये काजूला खत वगैरे घालणं, आंब्याची काजू असेल, कोणतीही काजूची बाग असेल किंवा कोणतीही बाग असेल, तर या दिवसांमध्ये आहे ना पूर्ण आपल्याला बाग वगैरे असते ती साफ करावी लागते, कुंपण वगैरे घालावी लागते. तर हे बघा असे हे पूर्ण काटेरी वगैरे पण असतात वेली, त्या पण आपल्याला काढाव्या लागतात. तर खूप साऱ्या वेली वगैरे आलेल्या आहेत बागेमध्ये. गवत एवढं नाही आलं आहे, पण बऱ्यापैकी बारीक बारीक दिसते. तर आता फवारणी केली ना की त्याच्यामध्ये ते मरून जाणार. तर अशा आपल्या सगळ्या काजू आहेत. आता तुम्हाला पूर्ण अशा बहरलेल्या बघायला नाही मिळणार. आता एकदा नोव्हेंबर-डिसेंबर बघितलं ना तेव्हा पूर्णपणे छानपैकी भरलेलं दिसतील. हे बघा हे करिंदे मी जरा बोलली ना तुम्हाला की रानटी करिंद्याचे वेली आहेत, त्या अशा वरती जातात आणि काजूंवरती बसतात, त्याच्यामुळे ते आपल्याला काढाव्या लागतात. ह्या वेली वगैरे काढायचंच काम होतं आज. आणि एकीकडे फवारणी आपली आहे ती चालू आहे. आणि इकडे बघितलं तर बऱ्यापैकी जमीन पण अजून ओलसर आहे, अगदीच काही सुकलेली नाही आहे. ते बघा अशी झाडं वगैरे येतात ना ते आपल्याला काढावे लागतात.
आणि ती पटकन निघत नाही, त्याच्यामध्ये एकदम जोराने वरती काढावे लागतात. मुदासकट येत नाहीत, पण जेवढं जमतात तेवढं आपण काढायचं. नंतर मग जरी आता कसं आहे माहिती आहे आपल्याला, आता माणसं आपण नाही केलेली आहेत, नंतर मग पुढे पण आपल्याला 1-2दा माणसं करावी लागतात. पण यंदा गवत फार कमी आहे, अगदीच काय हे जास्ती नाही आहे, त्याच्यामुळे बघू वाटलं तर करू. आणि आता कशा फांद्या वगैरे सुकलेल्या वगैरे आहेत त्या पण आपल्याला तोडाव्या लागतात. तर काजू आपल्या पसरलेल्या आहेत. कटिंग वगैरे का अजूनपर्यंत आपण केलेली नाही आहे, थोडीशी गेल्या वेळेस केलेली होती कटिंग, पण ह्यावेळेस जास्ती नाही केलेली आहे. तर ह्या बघा अशा वेली असतात त्या आपल्याला काढाव्या लागतात. तर हे बघा ह्या अशा तुटत नाही पटकन, त्यांना अशी एकदम ओढून आपल्याला काढाव्या लागतात. तर काढून घेऊया आपण. तर मी थोडं म्हणजे जेवढं मला जमतं ना तेवढं मी तुम्हाला दाखवते, कारण की काम पण करायचं होतं त्याच्यामुळे. तर हे बघा सगळ्या वेली असे गाळे करावे लागतात वेलींचे, आणि अशा पद्धतीने छानपैकी बघा ऊन बघा किती पडलेलं आहे, खूप म्हणजे खूप पडलेलं आहे. तर इकडे पण चालू आहे आपले कामं. आणि आपली ना हळद पण छान आलेली आहे वरती, पानं पण छानपैकी झालेली आहेत. आपण थोडी पानं पण काढून घेऊन जाणार आहोत. तसे गाळे करून ठेवावे लागतात वेलींचे. ही बघा ही आहे नाचणीच्या फळांची वेल आहे, ती बघा वरपर्यंत गेली, अक्षरशः मी ओढून काढते तिला, तर एवढ्या मोठ्या मोठ्या वेली वरती झालेल्या आहेत. मी तुम्हाला याआधी पण दाखवले आहे की नाचणीची फळं कशी असतात. तर तिची वेल आहे वरपर्यंत गेली आहे बघा, काजूच्या वरपर्यंत, त्याच्यामुळे ना ही मी आता ओढून काढते. तर अशा ह्या वेली वगैरे असतात ना त्या आपल्याला ह्या दिवसांमध्ये काढाव्याच लागतात, कारण की नंतर पुढे जाऊन फुल जंगल होतं पूर्णपणे ना. त्या ज्या काही काजूच्या ज्या फांद्या असतात ना त्याला पूर्णपणे गुंडाळून घेतात, त्याच्यामुळे आपल्याला आता ह्या काढाव्या लागतात. तर बघा खूप वाढलेले आहेत, बघितलं तर खूप म्हणजे खूप वाढलेले आहेत बघा. अशा ओढाव्या लागतात जोराजोरात. हे बघा सगळ्या ओढल्यानंतर अशा येतात. पहिला बुंदा बघावा लागतो, बुंदा एकदा कट केला ना की जोरात ओढायच्या, मग ओढल्यानंतर सगळ्या येतात. तर अशा पद्धतीने बघा वरती पण आहेत, जेवढ्या जमतात तेवढ्या आता आपण काढून घेणार आहोत. हे बघा एवढ्या मी काढलेल्या आहेत. तर ह्या नाचणीच्या फळाच्या वेली आहेत, जी फळं पोपट वगैरे किंवा रानातले पक्षी वगैरे खातात. तर वरून बघा असा सीन दिसतो आणि इकडे फवारणी आपली चालू आहे. थोडं आता वरती आले मी, तर फुल असा सीन दिसतो पावसाळ्यातला, आणि बऱ्यापैकी गवत आहे ते आपलं मेलेलं आहे, कारण की ह्या साईडला फवारणी वगैरे झालेली आहे. आणि पालवी पण बघाल ना तर पालवी पण मस्त आलेली आहे. हे बघा पूर्ण. आता हे तुम्हाला मी सांगते, आता हे आपण का केलेलं आहे, तर आता आपल्याला फवारणीला पाणी लागतं, तर एवढं लांबून वरती पाणी आपण आणू शकत नाही, मग पावसाचं पाणी वगैरे साठवून आपल्याला ठेवावं लागतं. तर त्यासाठी आहे ना हे असं पानानं आपण फांद्यांना बांधलेलं आहे, जेणेकरून जे काही पाणी आहे ना त्याच्यामध्ये पिंपामध्ये उतरेल. तर एवढी सगळी फवारणी आहे ना ती आपण पावसाच्या पाण्यावरतीच केलेली आहे, म्हणजे जी चालू आहे ती. आणि नंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान कसं ऊन असतं, त्याच्यामुळे आपला पंप आहे तर त्याच्या थ्रू पाणी आपण सगळ्यांना लावतो आपल्या काजूंना, म्हणजे फवारणीला जे पाणी लागतं ते. आता इकडे आपली साफसफाई चालू आहे, कारण की थोडी फवारणी झाली आपली करून. ही बघा मी ते पानं पण काढलेली आहेत, आणि ही बघा मगाशी अळंबी पण आम्हाला येताना मिळाली. तर तिथे साफसफाई चालू आहे, आणि नंतर मग आपण आता घरी जाणार थोड्या वेळाने. तर मी फणस दाखवते तुम्हाला, आपले फणससुद्धा आहेत कसे काय झाले बघूया, पिकलेलं वगैरे मिळालं तर चला जाऊया. तर ना आता मी तुम्हाला ना फणस दाखवते. आपले फणस जे मी आधी तुम्हाला दाखवले ना ते अजून आहेत. तर आता त्यांना ना रॅप करून ठेवलेले आपण पिशव्या बांधून. तर बागेमध्ये ना साफसफाई चालू आहे, प्लस जी काही गवत वगैरे आलं आहे, ज्या काही वेली वगैरे आल्यात ना त्या पण एकदम काढायचं काम चालू आहे, कारण की आत्ता जर काढलेलं ना तर नंतर पुढे जास्त त्रास नाही होत. आणि ह्या बघा काजू पण रुजलेत, ह्या बघा काजू कशा रुजल्यात. तर हे बघा आपले फणस. तर आता आहे ना काजू वगैरे साफ वगैरे करावे लागतात. गवत आलं असेल तर गवताला फवारणी पण करावी लागते. तर एका साईडला फवारणी चालू आहे आणि एका साईडला आम्ही गवतसुद्धा काढतो आहे. तर हे बघा आपले फणस केवढे झालेत बघा, खूप मोठे झालेत, खूप मोठे झाले. अजून तयार नाही झालेत, कारण की हे ना उशिरा लागले होते, तुम्ही बघितले असाल. तर एकदम पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत, कारण की ना पानारू नाही यासाठी. आणि कसं आहे शालजीव वगैरे जे असतात ना त्या खातात वगैरे, आणि गेल्या वेळेस शालजीवने खाल्ले होते आणि बुंदाजवळ लागतात ना त्याच्यामुळे. तर हे बघू शकता मस्तपैकी बांधून ठेवलेले आपण त्यांना. तर बघूया कधी पिकतात काय. तर थोडी खालून हवा पण जायला पाहिजे ना, म्हणून हे पण थोडं ओपन ठेवलेले आपण. खूप मोठे झाले ते बघा, खूप म्हणजे खूप मोठे आहेत. तर असे ह्यांना पिशव्या बांधून आपण ठेवलेल्या आहेत. तर चला गवत वगैरे काढायचं आता. तर तुम्ही बघितलं ना तर बाग आपली तशी ना तुम्हाला एकदम क्लीन बघायला मिळेल, म्हणजे एवढं जास्ती गवत पण नाही बघायला मिळणार, एकदम क्लीन बघायला मिळेल. आणि जे कुठे कुठे गवत आलं आहे ना त्याच्यावर आता फवारणी चालू आहे, कारण की ऊन वगैरे आहे ना, ऊन वगैरे आहे त्याच्यामुळे. कारण
ऊन जर असेल ना तर फवारणी जी काही आपण औषध मारतो ना ते चांगलं लागतं आणि लवकर मरतं. आणि जर फवारणी केली आणि वरून पाऊस वगैरे लागला ना तर मग मरत नाही ते तसं गवत. त्याच्यामुळे तर मग ऊन वगैरे पडतं ना तसं यावं लागतं. आणि आता फवारणी वगैरे आपली आहे चालू वरती वगैरे. तर असे म्हटलं चला तुम्हाला फणस दाखवूया. तरी अजून बघायला गेलं तर हे 2 3 4 5 6 फणस आहेत अजून. बघूया कधी विकतात काय. मोठे मोठे आहेत हे बघा, केवढे मोठे मोठे आहेत बघा. तर असे हे आपले फणस आहेत. तर चला आपण आता वरती जाऊया. तर आहे ना मी आता एकदम जवळ गेली ना तर वास आला मला आणि बघते तर काय, तर फणस पिकला आहे बघा. असं भरभरीत आवाज येईल बघा. तर हा फणस पिकला आणि वास पण येतोय. तर आपण थोड्या वेळाने काढू. तर कोणालाच माहिती नाही, घरातले आलेत. तर हा फणस आपला एक पिकला आहे. तर बघूया. तर चला वरती जाऊया. हे खालचे वगैरे पिकले नाहीत पण ह्याला वास पण येतोय आणि बघा हा भरभरीत झाला आहे, म्हणजे थोडक्यात पिकला आहे आणि वास पण येतोय मस्तपैकी. तर आपण नंतर काढू. तर चला जाऊया आता वरती. तर फवारणी पण चालू आहे आपली आणि गवत म्हणजे ज्या काही वेली वगैरे आहेत ना त्या पण काढायचं काम चालू आहे. तर आपल्या ना हळद पण आपली बघाल ना तर रुजली आहे चांगली. आणि आपल्या नंतर थोड्या वेळाने पानं पण घेणार आहोत काढून पातोळे बनवायला. हे बघा पानं. तर हे बघा आपलं पिकलेलं फणस घरी आणलेलं आणि कापलेलं, कारण की आता तो पिकला होता त्याच्यामुळे आपण ठेवून चालणार नाही. तरी ते आम्ही कापायला घेतलेलं आणि खूप छान वास येत होता. आता बघूया आतमध्ये किती पाणी वगैरे काय आहे, कारण की पावसाळा आहे त्याच्यामुळे. तरी पण आपण झाकून ठेवलेले होते पिशवीमध्ये. पण बघूया किती पाणी आहे वगैरे. कमीच असेल कारण की थोडं आपण यांना झाकून ठेवलं त्याच्यामुळे एवढं पाणी नसेल. ते बघा आतले गरे बघा किती मस्त दिसतात. तर असे छान गरे मस्त दिसतात बघा. तर चव पण बघूया कसे लागतात काय लागतात. तरी ते पुसायचं वगैरे काम चालू आहे. तरी असं म्हणतात की मम्मी वगैरे म्हणत होती की नाही एवढं काही पानारलेलं नाही, म्हणजे जास्ती पानारलेले नाही आहेत, कमी ह्याच्यात. तर असे आपले फणस आहेत. हे ना लवकर लागतात पण पिकायला खूप उशिरा जातात. त्याच्यामुळे अजून आता आपल्या झाडावरती 5 फणस आहेत. बघूया कधी पिकतात. तर असं सगळं आपलं दुपारची सगळी आपण कामं वगैरे करून आलेलो आहे आता संध्याकाळी घरी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपली छोटी मोठी कामं चालू झालेली आहेत बागेतली. तर अशात आपण सगळे तुकडे करू आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना आपण देऊ आणि पहिलं आपण टेस्ट करून बघूया. तर आतमध्ये ना ज्या काही अटला वगैरे आहेत ना त्या पण पिकायला लागल्या. तर चला बाय बाय.